सद्धम्म देशना सुख संघ सामग्गी समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणवेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी वर्षावास समारोपाच्या निमित्ताने आज भीमज्योती महिला मंडळांच्या वतीने खाडी सभागृह, जाम रोड, मंगळूरपीर, जिल्हा वाशिम या ठिकाणी एक दिवसीय अनागारिका शिबिरांचं आयोजन संपन्न करण्यात येत आहे। भीमज्योती महिला मंडळांच्या वतीने हे महान आणि असीम असं पुण्यकर्म कुशलकर्म आजच्या दिनी आपणा सर्वांना एक कुशलकर्म पुण्यकर्म करण्याची एक सुवर्ण संधी सर्वच माता भगिनींनी निर्माण करून दिली। या निमित्ताने सर्व उपस्थित श्रद्धासंपन्न उपासिका, त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या ब्युटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम पुण्य संपादन करणारे सर्वच श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत असीम अपार मंगल मैत्रीची भावना व्यक्त करतो व या पहिल्या सत्रामध्ये या अनागरिका शिबिराच्या निमित्ताने आपणा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी धम्मदेशना देण्याचा प्रयत्न करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। कारण आता नाश्ता झालेला आहे, ऐक ना, जरा प्रमाद उत्पन्न झाला नाही पाहिजे। दिवसभर आपल्याला बसायचं आहे। सकाळी किती वाजता आले? 6 वाजता, 5 वाजता? अरे बाबा, म्हणजे आम्हालाच उशीर झाला। आम्हाला उशीर यासाठी झाला की आम्ही जळगावहून आलो। जळगावच्या पलीकडे सुद्धा 50 किलोमीटर सकाळचा प्रोग्राम होता, तो प्रोग्राम केला। नंतर अकोल्याला आलो, बनतेला रिसीव केलं। 11:15 वाजता आम्ही रात्री मंगळूरपीरला आलो। दिवसभर प्रवास शेड्यूल थोडं टाईट असल्यामुळे आम्हाला थोडा उशीर झाला, पण आपण सर्वजण अगदी वेळेवरती आलात। तर सकाळी येण्याचा प्लॅन होता, पण सकाळी जर आलं असतं आणखी शेड्यूल थोडंसं म्हणजे बिघडलं असतं, पण मोठ्या संख्येने आपण उपस्थित आहात। तर दिवसभर आपल्याला हे शिबिर संपन्न करायचं आहे। 10 सील तुम्ही आज घेतलेले आहेत, पहिल्यांदा घेतले असतील, यापूर्वी का तुम्ही 10 सील घेतले नसतील। तसं उपोषित सील ग्रहण करत असताना आपण 9 सील घेत असतो, म्हणजे 8 सील जरी असतील तरी 2 सीलाचं एकच सील असतं। नच गीत वादित विसुखदसना माला गंध विलेपन धारण मंडन विभूषण ठाणा वेरमणी सिक्खापदं समाधियामि, हे 2 सील आहेत। आपण उपोषित सील घेताना हे 2 सील एकत्र करतो, परंतु दशसील जेव्हा आपण ग्रहण करतो तर त्याचं डिव्हायडेशन होत असते। आणि जे 10वं सील आहे, जात रूप रजतपटी गहना वेरमणी सिक्खापदं समाधियामि, म्हणजे कुठल्याही प्रकारचं सोनं असेल, नाणं असेल, चांदी असेल, या जे काही मूल्यवान वस्तू आहेत त्याचा मी कुठल्याही प्रकारचा स्वीकार करणार नाही।
प्राण्यांची हिंसा करणार नाही, मी चोरी करणार नाही, आज दिवसभर माझ्याकडून ब्रह्मचर्याचं मी आचरण करणार आहे, मी खोटं बोलणार नाही, मी निंदानस्ती करणार नाही, मी चहाडी चुगली करणार नाही, मी व्यर्थ बडबड करणार नाही, मी कुठल्याही प्रकारच्या नशिली पदार्थाचं सेवन करणार नाही, वेळेमध्ये मी भोजन ग्रहण करेल, कुठल्याही प्रकारचं नाच गाणं असेल, मेकअपचं साहित्य असेल, कुठल्याही प्रकारचा वापर मी करणार नाही. म्हणजे अशा पद्धतीने एकंदरीत 10 शीलाचं आपण आज आचरण करणार आहात, ज्याला अनागारिकाचं शील असं म्हटलेलं आहे. म्हणजे भिक्खू जीवनाच्या पूर्वीची जी स्टेप आहे तर त्याला अनागारिका असं म्हटलं जातं. म्हणजे भिक्खू जीवनामध्ये आपल्याला पदार्पण करायचं आहे, भिक्खुनी जीवनामध्ये आपल्याला पदार्पण करायचं आहे, तर 10 शीलाचं आपल्याला पालन करावं लागतं. 10 शीलामध्ये परिपक्वता अगोदर आपल्याला प्राप्त करावी लागते आणि या 10 शीलामध्ये परिपक्वत्व जर आपल्याला प्राप्त करायचे असेल तर त्यानंतर हा जो पाया आपला आहे हा पाया मजबूत पद्धतीने आपल्याला पूर्ण करावा लागतो. पाया जर आपला मजबूत असेल तर मग आपण समोर चांगल्या प्रकारे शीलाचं आचरण करतो, शीलाला धारण करतो, समजून घेतो आणि त्यानुसार जीवन जगण्याचा बघा प्रयत्न करत असतो. तर आज दिवसभर जसं भंतेजीने सांगितलं तुम्हाला, तुमचं सर्वात मोठं शस्त्र जर कोणतं असेल शील पालन करण्याचं, ज्याला आपण कवच म्हणू शकतो, तो कवच म्हणजे आर्य मौन आहे. जेवढं चांगल्या पद्धतीने आज तुमचं दिवसभर आर्य मौन होईल तेवढं तुमचं शील पालन होईल. आर्य मौन जर समजा आपलं तुटलं तर मग शील पालनामध्ये थोडाफार अडथळा आपल्याला उत्पन्न होऊ शकतो. शक्यतो बोलायचं नाही, आवश्यकता असेल, काही काम असेल, काही विचारायचं असेल तर आपण एखादा शब्द बोलू शकतो. जेवढा आवश्यक आहे तेवढंच बोलायचं, अतिरिक्त आपण बोलायचं नाही. म्हणजे आपोआप आपले वाणीचे जे कर्म आहे ते वाणीचे कर्म चांगल्या प्रकारचे होऊ शकतात. शारीरिक कर्म आपण इथे बसणार आहोत त्यामुळे होणारच नाही. मग सर्वात महत्त्वपूर्ण कर्म कोणते तर आपले चित्ताचे आहे, मनाचे कर्म आहेत. तर मनाच्या कर्माला वेळोवेळी मार्गदर्शन होणारच आहे भिक्खू संघाच्या द्वारा. त्यामुळे काया वाचा आणि मनाने दिवसभरापर्यंत आपल्याकडून हे शील आज पालन करायचं आहे, त्याचं आचरण करायचं आहे, अनुसरण करायचं आहे. म्हणजे अशा पद्धतीने हळूहळू हळूहळू आपण जेव्हा शीलामध्ये परिपक्वता प्राप्त करतो तर तेव्हा आपल्या जीवनाचं पुण्याचा संचय अधिक अधिक होत असतो. आज बघा तुमच्या ह्या पारमिता पूर्ण होत आहे. आज तुमची शील पारमिता दिवसभर पूर्ण होणार आहे, पुष्ट होणार आहे. तुमची अधिष्ठान पारमिता पूर्ण होणार आहे, कारण दिवसभर तुम्ही असं बसणार आहात. आपल्याला जर असं बसा म्हटलं एवढ्या वेळापर्यंत तर आपण असं बसू शकतो का? नाही बसू शकत. पण आज तुमचं अधिष्ठान आहे आणि अधिष्ठान असल्यामुळे ही अधिष्ठान पारमिता सुद्धा तुमची पूर्ण होणार आहे. तुमची वीर्य पारमिता पूर्ण होणार आहे, कारण बल तुम्हाला लागेल ना, प्रयत्न करावे लागतील. जर तुम्ही प्रयत्न केले, बल तुमच्यामध्ये निर्माण झालं म्हणजे वीर्य. भगवंत असे म्हणतात की शील पालन करण्यासाठी, ध्यान साधना करण्यासाठी आपल्याकडे वीर्य बल असणं अत्यंत गरजेचं आहे. एक प्रकारचा आज तुम्ही पराक्रम करत आहात, शौर्य गाजवत आहात तुम्ही आज, कारण दिवसभर आपल्याला इथे बसून आपल्या मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या विचारांच्या विरुद्ध युद्ध करायचं आहे. कोणते विचार? मग राग आहे, द्वेष आहे, लोभ आहे, मोह आहे, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या, प्रमाद आहे, सर्वात मोठा आळस. आळसावरती आज तुम्हाला विजय प्राप्त करायचा आहे, प्रमादावरती तुम्हाला आज विजय प्राप्त करायचा आहे. आणि त्यामुळे दिवसभर आज तुमचा संकल्प, दृढ संकल्प तुम्हाला करायचा की दिवसभर इथे मी आज बसणार आहे, दिवसभर मी शीलाचं पालन करणार आहे, दिवसभर माझ्याकडून कायेद्वारा, वाचेद्वारा आणि मनाद्वारा कोणत्याही प्रकारचं अकुशल कर्म होणार नाही. अशा प्रकारची भावना आपल्याला निर्माण करायची आहे. कारण जेव्हा आपण शिबिरामध्ये बसत असतो तर शिबिरामध्ये बसत असताना जेवढं अधिक आपल्या स्वतःवरती संयम आपण ठेवण्याचा प्रयत्न केला तेवढं अधिक पुण्य आपलं संचित होत असते.
पुण्याचा संचय आपण आपल्या जीवनामध्ये निर्माण करत असतो आणि त्यामुळे संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत हे सर्व प्रकारचं म्हणजे काय कंटिन्यू थोडे आपण बसणार नाही आहे, मधामधामध्ये गॅप होणार आहे, एक 5 मिनिटाचा 10 मिनिटाचा ब्रेक असा होणार आहे. जसं आता आपण नाश्ता केला, आता धम्मदेशना झाल्यानंतर थोडा वेळ ब्रेक असेल, त्यानंतर आपल्याला अधिष्ठान करायचं आहे. 1 तासाचं हे अधिष्ठान आहे. म्हणजे अधिष्ठान आपले पूर्ण झाले पाहिजे, अधिष्ठान पारमिता आपली परिपक्व झाले पाहिजे. आणि अधिष्ठान पारमिता जेव्हा आपण करतो किंवा अधिष्ठान आपण जेव्हा करतो तर शक्यतो शरीराची कोणत्याही प्रकारची हालचाल झाली नाही पाहिजे. म्हणजे एकदम एकाग्र चित्ताने मी माझं अधिष्ठान घेतलेलं आहे आणि अधिष्ठान जर मी घेतलं असेल तर हे अधिष्ठान मला पूर्ण करायचं आहे. 1 तासाचं अधिष्ठान आहे, तर 1 तासाच्या अधिष्ठानामध्ये मला कितीही जरी त्रास झाला, मला कितीही जरी वेदना झाल्या, तरी सुद्धा मी माझं अधिष्ठान तोडणार नाही, असा एक दृढ संकल्प आपण केला पाहिजे. कारण जेव्हा जेव्हा आपण चांगले कर्म करत असतो तेव्हा तेव्हा मार आपल्या चित्तामध्ये निर्माण होत असतो. ऐका, त्यामुळे या मारावरती विजय प्राप्त करायचा आहे. या मारावरती विजय प्राप्त करून आपल्याला आपल्या चित्ताला एकाग्र करायचा आहे. नाहीतर मग असं होतं, जरा करू का लांब, मन म्हणते, मन काय जाग्यावर राहत नाही, मांडी दुखत आहे जरा करू का म्हणते लांब, कमर दुखायले जरा करू का म्हणते सरळ. ऐका, कमर दुखते, पाठ दुखते, पाय दुखतात. कधी कधी अशी अनुभूती होते की यार आता पाय तुटते वाटते, आता पायाचा तुकडा पडते काय की असं वाटते. पण वास्तविक पाहता होते का तसं? तसं काही नाही होत. पाय जागेवरच राहणार आहे. ऐक ना, पाय जागेवर राहणार आहे, शरीर जागेवर राहणार आहे, मन जागेवर राहणार आहे. परंतु आपल्या चित्तामध्ये तशा प्रकारचे विचार उत्पन्न होऊ शकतात. मग त्याला कसं जाणायचं? तर वेदनानुस्मृती आपण करायचं आहे. काय करायचं आहे? तर वेदनानुस्मृती करायची आहे. वेदनानुस्मृती म्हणजे काय? तर वेदना होत आहे, पायामध्ये वेदना होत आहे, पाठीमध्ये वेदना होत आहे, कमरेमध्ये वेदना होत आहे. तर वेदनानुस्मृतीची भावना, स्मृती म्हणजे जागरूकता. वेदना उत्पन्न होत आहे, कुठे उत्पन्न होत आहे? जिथे जिथे वेदना उत्पन्न होत आहे तिथे तिथे सजगतेने एकाग्र चित्ताने असं जाणायचं, अरे वेदना उत्पन्न झाली, ही वेदना सुखद आहे, ही वेदना दुःखद आहे, ही वेदना असुखद आहे, अदुःखद आहे. जर तुम्ही असं चिंतन जर केलं, त्या वेदनेवरती जर तुम्ही चिंतन करत राहिले, त्या वेदनेला जर तुम्ही बाजूला सारत राहिले, तर हळूहळू बघा ती वेदना नष्ट होत असते. पण तुम्ही जर पूर्णतः चित्त एकाग्र त्या वेदनेकडे जर केलं तर मात्र मग तुम्हाला दुसरं काहीच दिसत नाही, फक्त ती वेदनाच दिसते. परंतु ती सुद्धा नष्ट होणारी आहे, ती सुद्धा क्षणभंगुर आहे, ती सुद्धा परिवर्तनशील आहे. कारण सर्व काही परिवर्तनशील आहे, सर्व काही बदलणारा आहे. कारण वेदना कायमस्वरूपी राहत नाही. थोड्या वेळापर्यंत आपल्या पायामध्ये वेदना उत्पन्न होऊ शकते, काही क्षणांतर आपल्या पाठीमध्ये वेदना उत्पन्न होऊ शकते, काही वेळानंतर आपल्या कमरेमध्ये वेदना उत्पन्न होऊ शकते. म्हणजे शरीराच्या कोणत्याही प्रकारच्या अवयवावरती जर वेदना उत्पन्न झाली तर त्याला सजगतेने, त्याला जागरूकतेने आपल्याला स्मृती संप्रजन्ययुक्त चित्ताने त्याला जाणायचं आहे, त्याला पाहायचं आहे की अरे वेदना उत्पन्न होत आहे, मग ही वेदना सुखद आहे, ही वेदना दुःखद आहे. आता सध्या तुम्हाला सुखद वेदनाचा अनुभव होणार नाही, तुम्हाला दुःखद वेदनेचाच अनुभव होईल. ऐक ना, कारण हे दुखत आहे ना, पाय दुखत आहे, कमर दुखत आहे, पाठ दुखत आहे, तिथे सुखद वेदना तुम्हाला या क्षणी उत्पन्न होणार नाही. पण जर तुम्ही त्या वेदनेला स्मृतीने जर जागरूक केलं, स्मृतीने जर तुम्ही त्याला पाहिलं, सजगतेने जर तुम्ही त्याला पाहिलं, तर हळूहळू हळूहळू ती वेदना पूर्णपणे नष्ट होते, नाहीशी होते आणि तिथे तुम्हाला सुखद अनुभूती होते. पण तुमचं चित्त जर एकाग्र असेल तर, तुमच्या चित्ताला जर तुम्ही तुमच्या काबूमध्ये ठेवलेलं असेल तर. पण चित्त जर समजा भटकत असेल, कारण चित्त चंचल आहे, भगवंत असे म्हणतात की या चित्ताला सहज आपण आपल्या काबूमध्ये ठेवू शकत नाही. हे चित्त वेगवेगळ्या विषयाकडे भटकणार आहे. कधी कधी कोणाला असं वाटत असेल
कशाला आलो, किंवा सकाळपासून आलो आता दिवसभर बसावं लागते, काही खरं नाही दिवसभर, असंही होऊ शकते कधी कधी. बाकीचे कामं राहिले असंही होऊ शकते कधी कधी. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे विचार आपल्या चित्तामध्ये निर्माण होऊ शकतात. पण तुम्ही स्मृतीला जागरूक केलं पाहिजे. म्हणजे तुमच्या चित्ताला स्मृतीचा पहारा आज दिवसभर तुम्हाला द्यायचा आहे. जसा एखादा पहारेकरी घराचं रक्षण करतो, अगदी तशा पद्धतीने तुमच्या मनाचा पहारेकरी तुमची स्मृती आहे, तुमची जागरूकता आहे. म्हणजे मनाला पहारेकरी बनवायचा आहे आपल्या स्मृतीला. स्मृती संप्रजन्य युक्त चित्ताने चित्तामध्ये उत्पन्न होणाऱ्या विचाराला तुम्हाला जाणायचं आहे. तुम्हाला समजून घ्यायचं की अरे, हा विचार माझ्या चित्तामध्ये उत्पन्न होत आहे, माझं चित्त तर भटकत आहे. मग भटकलेल्या चित्ताला पुन्हा आपल्याला जागेवरती आणायचं आहे. अरे, मी तर श्वास घेत आहे, मी अनापानसती करत आहे, येणारा श्वास येत आहे, जाणारा श्वास जात आहे, येणारा श्वास जाणारा श्वास कुठे स्पर्श करत आहे, या स्पर्शाची मला अनुभूती कशी होत आहे, मला सुखद अनुभूती होत आहे, मला दुःखद अनुभूती होत आहे, मला असुखद होत आहे, अदुःखद होत आहे. विपश्यना करत असताना जेव्हा आपण आपल्या पूर्ण शरीराची यात्रा करतो, तर शरीरामध्ये कुठे कुठे वेदना होत आहे, सुखद वेदना उत्पन्न होत आहे, दुःखद वेदना उत्पन्न होत आहे, असुखद होत आहे, अदुःखद होत आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही स्मृती जागरूकपणे ह्या सर्व गोष्टींचं चिंतन मनन तुम्हाला दिवसभरापर्यंत करायचं आहे. आणि त्यामुळे वेदनानुस्मृती या स्मृती भावनेचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. हे प्रॅक्टिकली आहे. म्हणजे आजचं हे जे शिबिर आपलं आहे तर ते प्रॅक्टिकली आहे. जसं 4 स्मृती प्रस्थानांच्या संदर्भामध्ये तुम्ही उपदेश ऐकला असेल, ऐक ना, वेदनानुस्मृती, ऐक ना, धम्मानुस्मृती, चित्तानुस्मृती, कायानुस्मृती, या 4 प्रकारच्या स्मृती भावना आहेत. धम्मदेशनेमध्ये तुम्ही ऐकलं असेल, ऐकलं. परंतु आज या 4ही प्रकारच्या स्मृतीचा अभ्यास तुम्हाला दिवसभरापर्यंत करायचा आहे. मग वेदना स्मृतीचा अभ्यास अशा पद्धतीने करायचा जसं मी सांगितलं तसं. मग कायानुस्मृती, काय म्हणजे आपलं शरीर, तर या शरीराच्या प्रती सुद्धा स्मृती जागरूक असली पाहिजे आपली. अरे, हे माझं शरीर तर अनित्य आहे, नष्ट होणार आहे, क्षणभंगूर आहे, परिवर्तनशील आहे. हे सर्व काया ही पूर्णतः नष्ट होणारी आहे. आणि या नष्ट होणाऱ्या कायेच्या द्वारा आज मला पुण्यकर्म करण्याची संधी निर्माण होत आहे, मला कुशल कर्म करण्याची संधी निर्माण होत आहे. आज दिवसभरापर्यंत बुद्धगुणाचं, धम्मगुणाचं, संघगुणाचं मी स्मरण करत आहे. आज प्रॅक्टिकली मी खऱ्या अर्थाने धम्माचं अनुसरण करत आहे, धम्माचं आचरण करत आहे. कारण धम्म हा प्रॅक्टिकली आहे. जोपर्यंत प्रत्यक्ष रूपाने त्याचं आपण अनुसरण करत नाही, आचरण करत नाही, तोपर्यंत त्याद्वारा उत्पन्न होणारं जे सुख आहे त्या सुखाला आपण प्राप्त बघा करू शकणार नाही. आणि त्यामुळे हे संपूर्ण शरीराच्या प्रती अनित्य भाव हा सिद्धांत आपण जाणायचा आहे. धम्मानुस्मृतीची भावना करायची आहे, बुद्धानुस्मृतीची भावना करायची आहे, संघानुस्मृतीची भावना करायची आहे. आणि त्यानंतर चित्तानुस्मृतीची भावना कर. चित्त म्हणजे आपलं मन, हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. कारण मन तुमचं एकाग्र होणं, तुमचं चित्त एकाग्र होणं हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. कारण मनुष्याचं चित्त बघा चंचल आहे. फदनं चपलं चित्तं दुरखदु निवारयं उजुं करोति मेधावी उसुकारो तेजन. भगवंत असे म्हणतात की चित्त हे अत्यंत चंचल आहे, दुर्दम्य आहे, अत्यंत कठीण आहे. या कठीण चित्ताला, या दुर्दम्य चित्ताला आपल्याला आपल्या काबूमध्ये ठेवायचं आहे. ज्याप्रमाणे एखादा कुशल सारथी भरकटलेल्या घोड्याला आपल्या काबूमध्ये करत असतो. भगवंत असे म्हणतात की त्या सारथ्याला मी खरा सारथी म्हणत नाही, किंवा योग्य सारथी, कुशल सारथी मी म्हणत नाही. परंतु जो मनुष्य आपल्या भरकटलेल्या मनाला आपल्या अधीन करतो, भरकटलेल्या मनावरती विजय प्राप्त करतो, तर खऱ्या अर्थाने तो योग्य सारथी आहे. कारण संपूर्ण जगावरती अधिराज्य गाजवणं सोपी गोष्ट आहे, परंतु आपल्या स्वतःच्या मनावरती अधिराज्य गाजवणं अत्यंत कठीण अशी गोष्ट आहे. कारण तुम्ही एक करण्याचा प्रयत्न करा, मन दुसरंच करण्यासाठी सांगते. तुम्ही एक करण्याचा प्रयत्न करा,
मन तिसरं सांगण्याचा प्रयत्न करते. म्हणजे जेवढं जेवढं तुम्ही तुमच्या चित्ताला एकाग्र करण्याचा प्रयत्न करसाल, तेवढं तेवढं अधिक अधिक चित्त तुमचं दुसऱ्या विचारामध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करते. कारण त्याचा स्वभावच ते आहे. चित्ताचा, मनाचा स्वभावच आहे की त्याच्या विरुद्ध जर काही होत असेल तर ते पुन्हा पुन्हा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या कामामध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करत असते. जसं बद्धजीने सकाळी सांगितलं की चित्ता आपलं दोन काळामध्ये जीवन जगते. एक तर भूतकाळामध्ये जीवन जगते, नाहीतर भविष्य काळामध्ये जीवन जगत असते. भूतकाळामध्ये सुद्धा विचार नाही करायचा आणि भविष्य काळामध्ये सुद्धा विचार नाही करायचा. तर सध्या प्रेझेंटमध्ये, वर्तमान काळामध्ये मी इथे ध्यान साधना करण्यासाठी मी इथे अनागारिका शिबिरामध्ये सहभागी आहे आणि दिवसभर मला इथे माझ्या कायेद्वारा, वाचेद्वारा आणि मनाद्वारा कुशल कर्म, पुण्यकर्म करायचा. हा संकल्प, हे अधिष्ठान आज दिवसभर तुम्ही करायचा आणि त्यामुळे चित्त कोणीकडे भटकत असेल, मन कुणीकडे जात असेल तर बिलकुल त्याला म्हणायचं थांब, आजच्या दिवस थांब, जाऊ नको, कारण आज आपल्याला दिवसभर इथे बसायचं आहे, दिवसभर आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे. अशा प्रकारे चित्ताला पुन्हा 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 तुम्हाला त्याला थांबावं लागणार आहे. सर्वात मोठा तुमचा शत्रू प्रमाद आहे, आळस आहे. ऐक ना, आळस. कारण भक्तीजी बोलता बोलता बोलत होते झोपू नका. ऐक ना, सकाळी लवकरच तुम्ही उठले असाल, शिबिराला जायचं, शिबिराला जायचं, झोप कदाचित कोणाची झाली असेल, कोणाची नाही झाली असेल. मग आता एवढं शांत वातावरण आहे, मस्त फॅन लागत आहे, मस्त भंतेजी काहीतरी बोलत आहे, शांत वातावरणामध्ये कधी डुलकी लागते ते आपल्याला समजत सुद्धा नाही. आणि लगेच डुलकी लागली का, एक लागली डुलकी, एक झोप घेऊन घेतली. ऐक ना, असं होते. पण झोपा घ्यायला आपण आलो का नाही. इथे आपण जागरूकता आपल्या मनामध्ये निर्माण करण्यासाठी आपण आलो आहोत. ही काय फार मोठी गोष्ट नाही आहे, ही सहज होणारी गोष्ट आहे. म्हणजे सहज तुम्हाला कळणार सुद्धा नाही कधी तुम्हाला डुलकी लागेल आणि मग नंतर आठवेल, अरे गेला का 1 घंटा, गेला वाटते झोपेमध्ये 1 घंटा, झालं गेला 1 तास आपला. तर त्यामुळे क्षणाक्षणाला जागरूकता आपल्याला निर्माण करायची आहे. हा जो मनाचा आळस आणि शरीराचा आळस जो आहे, आळस, प्रमाद, या प्रमादाला सजगतेने, जागरूकतेने आपल्याला जाणायचं आहे. डोळे लावून बसणे म्हणजे समाधी नाही, है की नाही. डोळे लावून बसणे म्हणजे समाधी नाही. डोळे लावून जर आपण असं बसलो, मनामध्ये भलतेच विचार येत असतील, तर त्याला समाधी म्हणेल का आपण? त्याला समाधी म्हणणार नाही. बगळा सुद्धा समाधी लावते, डोळे लावते. बगळा कशासाठी लागते? शिकार मला मिळेल म्हणून. आपल्या घरातील मांजर सुद्धा कधी कधी डोळे लावून बसते, आहे की नाही. मालकीन कधी जाते आणि कधी दूध मी पिऊन टाकतो, ऐक, त्याला समाधी म्हणत नाही. डोळे लावून बसणे याला समाधी म्हणत नाही. कुशल चित्ताची एकाग्रता असणं अत्यंत गरजेचं आहे. जागरूकता असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही जागरूक जर असाल आणि जागरूकतेने उत्पन्न होणाऱ्या विचाराला, चित्ताला, वेदनेला, संवेदनेला जर तुम्ही जाणत असाल तर ती समाधी होऊ शकते. परंतु केवळ आपण जर डोळे लावून बसत असेल तर ती बिलकुल समाधी होत नाही. डोळे लावून मनुष्याने, डोळे यासाठी आपण लावतो की जे काही बाह्य आपल्या नेत्राने दृश्य आपल्याला दिसत असतं, तर त्या दृश्यामुळे आपलं चित्त भरकटू नये, आपलं चित्त वेगवेगळ्या विषयाकडे जाऊ नये. त्यामुळे आपण डोळे लावून बसत असतो. डोळे लावताना सुद्धा एकदम असे घट्ट डोळे नाही लावायचे, एकदम डोळे लावताना सैल सुद्धा नाही लावायचे. एकदम नॉर्मली, नॅचरली डोळ्याची पापणी आपण बंद करायची असते. नाहीतर मग घट्ट डोळे जर लावले तर डोळे दुखतात आणि म्हणजे अर्धवट डोळे जर लावले तर आपल्याला दृश्य दिसते. नाहीतर कधी कधी असं होते, चित्त एकाग्र होत नाही आपलं आणि हळूच आपण डोळे उघडून पाहतो, इकडं तिकडं पाहतो, अरे यांचं चित्त तर लयच एकाग्र होईल, मॉच काऊन होईन झालं, माझं चित्त काऊन भटकत आहे, मीच काऊन इकडे तिकडे भटकायलो, असंही होते कधी कधी. पण दुसरा कोण काय करतो, ऐक ना, दुसरी कोण काय करते
त्यांचं चित्त कसं एकाग्र होते याच्याकडे बिलकुल लक्ष द्यायचं नाही. माझं चित्त एकाग्र कसं होईल, ऐक ना, माझं चित्त एकाग्र कसं झालं पाहिजे याकडे तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे. आणि त्यामुळे हे चित्त बघा फार चंचल आहे, फार दुर्दम्य आहे, फार कठीण आहे. आणि त्यामुळे या मनाला तर आपण संयमित करण्यासाठी आलो, या मनाला तर आपण एकाग्र करण्यासाठी आलो. आणि त्यामुळे चित्तामध्ये उत्पन्न होणारे जरी विचार असतील तर त्याला आपण जाणलं पाहिजे, प्रमादाला पूर्णपणे नष्ट केलं पाहिजे. मनाचा प्रमाद आणि शरीराचा प्रमाद, दोन प्रकारचे प्रमाद भगवंताने सांगितले आहे. कधी कधी मनाचा प्रमाद सुद्धा उत्पन्न होतो. मनाचा प्रमाद काय, तर मनामध्ये कंटाळा येतो, मन कंटाळवाणं होतं. मग कधी कधी आपल्याला जांभळ्या सुद्धा येतात, ऐक ना. कधी कधी मनुष्य वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया सुद्धा करत असतो, कारण मनुष्याचं शरीर सुद्धा थकत असते आणि मनुष्याचं शरीर सुद्धा म्हणजे मन सुद्धा थकत असते. शरीर आणि मन ह्या दोन्ही गोष्टी थकत असतात. शारीरिक दृष्टिकोनातून आणि मानसिक दृष्टिकोनातून मनुष्य थकत असतो. पण उत्साह जर आपण आपल्यामध्ये निर्माण केला, उत्साह जर आपल्या मनामध्ये निर्माण केला तर या सर्व गोष्टीला आपण नष्ट करू शकतो. बघा, उत्साह असला पाहिजे आपल्यामध्ये. जर उत्साह असेल तर कुठलीही गोष्ट आपण चांगल्या प्रकारची करू शकतो. आणि त्यामुळे बघा, भद्रीजी नागपूरहून आले, ऐक ना, आम्ही जळगाववरून आलो, आता दिवसभर इथे बसणार आहोत. शिबिर झालं की आम्ही निघून जाणार आहोत. म्हणजे पुन्हा गाडी चालवत औरंगाबाद पर्यंत मला जायचं आहे. म्हणजे उत्साह असेल तरच होते की नाही, कारण उत्साह जर आपल्यामध्ये असेल तर ती गोष्ट आपण करू शकतो. पण प्रमाद जर आपल्यामध्ये असेल, आळस जर आपल्यामध्ये असेल तर आपण कोणतीही गोष्ट करू शकत नाही. आणि त्यामुळे धम्म आचरण करण्यासाठी मनुष्यामध्ये धम्म पालनाचा उत्साह असला पाहिजे. अरे, हे माझं आज कुशल कर्म आहे, माझं आज पुण्यकर्म आहे. आज महिला मंडळांच्या वतीने एवढी सुवर्ण संधी आम्हाला प्राप्त करून देण्यात आलेली आहे. त्यांनी प्रयत्न केले, त्यांनी परिश्रम केले आणि परिश्रम केल्यामुळे, त्यांच्या परिश्रमामुळे आज आम्हाला प्रॅक्टिकली धम्माचं आचरण, धम्माचं अनुसरण करण्याची एक सुवर्ण संधी प्राप्त झालेली आहे. मग या संधीचा योग्य प्रकारचा सदुपयोग मी माझ्या जीवनामध्ये केला पाहिजे. एक क्षणभर सुद्धा माझा वाया नाही गेला पाहिजे. प्रत्येक क्षण आज माझा कामी आला पाहिजे, अशा प्रकारची भावना बघा आपण निर्माण केली पाहिजे. कारण धम्म आचरण हे सहज साधं सोपी गोष्ट नाही. सहज साधी सोपी गोष्टी असतं तर सिद्धार्थ गौतमाला 6 वर्षापर्यंत ध्यान साधना करावी लागली नसती, त्यांना सहज ते प्राप्त झालं असतं. परंतु धम्मज्ञान प्राप्त करण्यासाठी सहज साधी सोपी गोष्ट नसते, तर त्यासाठी पराक्रम करावा लागतो, त्यासाठी परिश्रम करावे लागतात, त्यासाठी मेहनत करावी लागते. म्हणजे मेहनत, परिश्रम, पराक्रम जर आपण केला तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला यश संपादन होऊ शकते, आपल्याला त्या सुखाची अनुभूती होऊ शकते जे की भगवंताने सर्वश्रेष्ठ सुख म्हटलं आहे. निब्बानं परमं सुखं वदंती बुद्धा, भगवंताचं वचन आहे की निब्बानासारखं सुख या संसारामध्ये दुसरं कोणतंच नाही. मग या निब्बानाची अनुभूती आपल्याला जर घ्यायची असेल तर आपलं मन एकाग्र होणं अत्यंत गरजेचं आहे, आपलं चित्त एकाग्र होणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे चित्तामध्ये विचारांचं वादळ निर्माण होणार आहे. तुम्ही ध्यान साधना करत असताना, तुम्ही आनापानसती करत असताना, तुम्ही विपश्यना करत असताना जो विचार आतापर्यंत तुमच्या चित्तामध्ये उत्पन्न झाला नाही, तो विचार सुद्धा आज या ठिकाणी उत्पन्न होऊ शकतो. कारण मनुष्य जेव्हा स्वतःला पाहण्याचा प्रयत्न करतो, मनुष्य जेव्हा एकांतामध्ये असतो, मनुष्य जेव्हा स्वतःचं चित्त एकाग्र करण्याचा प्रयत्न करत असतो, तर वेगवेगळ्या प्रकारच्या विचारांचं वादळ मनुष्याच्या चित्तामध्ये निर्माण होत असते बघा. आणि त्यामुळे या सर्व प्रकारच्या चित्ताला थांबवण्यासाठी स्मृतीचा आधार तुम्हाला घेणं अत्यंत गरजेचं आहे. जागरूकपणे, सजगपणे पुन्हा पुन्हा मनाला समजवायचं आहे की अरे, आपण इथे ध्यान साधना करण्यासाठी आलो, आपण इथे आनापानसती करण्यासाठी आलो, आपण इथे या शिबिरामध्ये
कुशल कर्म, पुण्यकर्म, चांगल्या प्रकारची कर्म मी करण्यासाठी आलो आहे, असं पुन्हा पुन्हा आपल्या मनाला सांगायचं आहे. पुन्हा पुन्हा मनामध्ये तो उत्साह निर्माण करायचा आहे. आणि पुन्हा पुन्हा जर उत्साह आपण आपल्या मनामध्ये जर निर्माण करत असेल तर बघा, आज तुमचं हे कुशल कर्म, पुण्यकर्म म्हणजे संपादित होणार आहे. कारण थोकं थोकं पुण्य करोती, असं भगवंताने म्हटलं आहे. म्हणजे थोडे थोडे पुण्याचा संचय आपण आपल्या जीवनामध्ये आज आपण करणार आहात. असं होणार नाही की तुम्ही जर असं म्हटलं की 1 तासाचं आमचं अधिष्ठान आहे आणि पूर्णतः 1 तासभर पर्यंत माझं चित्त पूर्णपणे एकाग्र होईल, असं बिलकुल होणार नाही. आणि अशी आशा सुद्धा आपण करू नये. कारण एकाग्र चित्त एवढ्या वेळापर्यंत आपलं जरी होत नसेल, किमान 1 मिनिट तर होईल, 2 मिनिटं तर होईल, 5 मिनिटं तर होईल, 10 मिनिटं तर होईल. म्हणजे तुमचं 1 सेकंद जरी चित्त एकाग्र झालं तरी तुमच्या पुण्याचा संचय तिथे झालेला आहे. आणि त्यामुळे हा पुण्याचा संचय हळूहळू हळूहळू तुम्हाला करायचा आहे. पूर्णतः दिवसभरच तुमचं चित्त एकाग्र राहील किंवा दिवसभरच तुमचं चित्त या शिबिरामध्येच राहील, चित्त तुमचं भटकणारच नाही, असं बिलकुलच होणार नाही. कारण चित्ताचा तो स्वभाव आहे, मनाचा तो स्वभाव आहे की 4 घर ते फिरून येत असते. ऐक ना, मनाचा तो स्वभाव आहे म्हणजे 4 घर ते एका क्षणामध्ये फिरून येते, आपल्याला समजत सुद्धा नाही. आणि नंतर मनुष्य म्हणते, अरे इकडं तर जाऊ नको, म्हणलं तिकडच जाऊन आलं हे. ऐक ना, मन ओढाय ओढाय उभ्या पिका तल ढोर, किती हाकला हाकला परी येई पिकावर. ऐक ना, म्हणजे मन हे जनावरासारखं आहे. जनावराला आपण कितीही हकललं तरी तो पिकाचा धावा करतच असतो. अगदी मनुष्याचा स्वभाव सुद्धा तसाच आहे. मनुष्याच्या चित्ताला जी गोष्ट करू नको म्हटली ती गोष्ट जास्त अधिक करण्याचा तो प्रयत्न करत असतो. आणि त्यामुळे या सर्व प्रकारच्या विचाराला तुम्हाला आज थांबवायचं आहे. या सर्व प्रकारच्या विकाराला तुम्हाला आज नष्ट करायचं आहे. आणि त्यामुळे एकाग्र चित्त जेवढं अधिक अधिक आपलं एकाग्र चित्त होईल तेवढं अधिक अधिक पुण्य तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला प्राप्त होणार आहे. आणि त्यामुळे सर्व प्रकारच्या विचारांचं ओझं आपल्याला बाजूला सारायचं आहे. बघा, एकदा ओझं कसं असते बघा, विचारांचं ओझं फार मोठं असतं. एकदा श्रावस्तीमध्ये भगवंत वास्तव्य करत होते आणि श्रावस्तीमध्ये भगवंत वास्तव्य करत असताना एक युवक जो की बेचैन असतो, दुःखी असतो, कष्टी असतो, त्याला असं वाटतं की आता आपल्याला केवळ भगवंत मार्गदर्शन करू शकतात, अन्य कोणीही आपल्याला मार्गदर्शन करू शकत नाही. तो भगवंताकडे जातो आणि म्हणतो, भगवान मला एक प्रश्न विचारायचा आहे. भगवान, मी फार दुःखी आहे, मी फार कष्टी आहे, माझ्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं दुःख आहे भगवान, आणि तुमच्याशिवाय मला कोणी मार्गदर्शन करू शकत नाही. भगवंत त्याच्या चित्ताची अवस्था जाणतात. तो अत्यंत बेचैन असतो, दुःखी असतो, कष्टी असतो. भगवंताची ती विशेषता असते, भगवंत मनुष्य पाहून उपदेश करत असतात. कधी कधी असं होते की एखाद्या मनुष्याचं चित्त एवढं बेचैन असते, एवढं दुःखी असते, एवढं कष्टी असते की त्याचं चांगलं ऐकून घेण्याची त्या ठिकाणी क्षमता सुद्धा राहत नाही. कारण चंचल असते. कधी कधी व्यवहारामध्ये आपण म्हणत असतो, आता याचं चित्त फार भरकटलेलं आहे, चित्त फार चंचल झालं, आता सध्या याला काही सांगून फायदा नाही. जसं गरम तव्यावरती जर आपण पाणी टाकलं तर ते पाणी क्षणामध्ये नष्ट होत असते. अगदी तशा पद्धतीने मनुष्याचं चित्त जर एकाग्र नसेल, रागाने, द्वेषाने, लोभाने, विकाराने भरलेलं असेल, आणि तशा प्रकारच्या मनुष्याला जर आपण काही सांगितलं तर तो काय ऐकण्याच्या मानसिकतेमध्ये नसतो. भगवंताने जाणलं की हा याची मानसिकता काय सध्या ऐकण्याची नाही, तर भगवंताची विशेषता असते. भगवंत मनुष्याला पाहून, त्याच्या मनाला पाहून, त्याच्या मनाच्या मानसिकतेला पाहून भगवंत उपदेश करत असतात. तर भगवंत असे म्हणते की ठीक आहे, मी तुला मार्गदर्शन करतो, पण सध्या मी आता नगरामध्ये भिक्षाटन करण्यासाठी जात आहे, तर तू सुद्धा माझ्या सोबत सोबत चल, आणि जेव्हा भिक्षाटनावरून मी येईल तर तेव्हा मी तुला योग्य प्रकारचं मार्गदर्शन करेल. तर तो म्हणतो ठीक आहे भगवान, आणि भगवंताच्या पाठीमागे तो चालत असतो. थोड्या वेळापर्यंत चालल्यानंतर एक रस्त्यामध्ये दगड असतो. तर भगवंत त्याला म्हणतात की हा दगड उचल. तो उचलतो आणि भगवंताच्या पाठी पाठी जात असतो. भगवंताने त्याला सांगितलं की दगड उचल,
आता कधी कधी काही काही लोक लय सांगकामी असतात, जेवढं सांगलं तेवढंच करणारे असतात, आपल्या मनाने काही करत नाही. याला असं वाटलं भगवंताने दगड उचल असं म्हटलं, उचलून फेकून दे असं म्हटलं नाही भगवंताने. भगवंताने काय सांगितलं, दगड उचल. त्याने उचलला आणि दगड हातामध्येच ठेवला. चालले भगवंत भिक्षाटन करायले आणि बराच वेळ होतो. बऱ्याच वेळापर्यंत आता साहजिक आहे, त्या दगडाचं ओझं जरी कमी असेल, सुरुवातीला त्याला कमी जरी वाटत असेल, पण तो दगड बऱ्याच वेळापर्यंत त्याच्या हातामध्ये असल्यामुळे त्याला त्या दगडाचं ओझं होत असते. हळूहळू भगवंत परतीच्या प्रवासाला असतात, त्याला असह्य वेदना होतात त्या छोट्याशा दगडामुळे. आणि मग तो, त्याला असं वाटतं की भगवंताला म्हणावं कसं, आपण बोलावं कसं. परंतु जेव्हा दुःख अधिक झालं तेव्हा तो म्हणतो की भगवान, मला फार वेदना होत आहे, मला फार दुःख होत आहे, मला फार ओझं होत आहे. भगवंत म्हणतो की कशाचं ओझं होत आहे भगवान, या दगडाचं. भगवंत, अरे हे दगड फेकून नाही दिला तू? नाही ना भगवान, मी दगड काय फेकून दिला नाही. अरे मी तर तुला दगड उचलायला सांगितलं होतं, म्हणजे तुला सोबत थोडं घेऊन यायला सांगितलं होतं. तो दगड उचलायला होता, तो रस्त्यामध्ये होता, बाजूला फेकायचा होता. तर नाही भगवान, तुम्ही नाही म्हटले तर मी काही बोललो नाही. भगवंत असे म्हणतात की बघ, या दगडाचं ओझं तुला असह्य झालं, अगदी तशाच पद्धतीने तुझ्या डोक्यामध्ये जे विचारांचं ओझं आहे, विचारांचं ओझं असते मनुष्या डोक्यामध्ये, रागाचं ओझं, द्वेषाचं ओझं, मोहाचं ओझं, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या, वासना, या सर्व प्रकारच्या विकारांचं ओझं जोपर्यंत, म्हणजे साध्या छोट्याशा दगडाचं ओझं तुला असह्य झालं आणि या विकारांचं ओझं घेऊन तो रोज फिरत आहे, तर तो दुःखी होणार नाही का? तू कष्टी होणार नाही का? तू बेचैन होणार नाही का? ज्याप्रमाणे दगड फेकून दिल्यानंतर तुला हलकं वाटलं, तुला सुख वाटलं, अगदी तशाच पद्धतीने तुझ्या मनातील विचारांना, अकुशल विचारांना तू बाजूला सार, तुला हलकं वाटेल, तुला आनंदी वाटेल. काही काही लोक हुशार असतात, बुद्धिवान असतात, भगवंताचा उपदेश तोच होता त्याच्यासाठी, त्याच्या लगेच ती गोष्ट लक्षामध्ये आली आणि ज्या विचारामुळे, ज्या कृतीमुळे, ज्या कार्यामुळे त्याला दुःख होत होतं बघा, ते सर्व त्याने हळूहळू नष्ट केलं. आणि एक दिवस तो भगवंताकडे तो आणि म्हणतो की भगवान, मी आता अत्यंत सुखी आहे, मी अत्यंत आनंदी आहे. कारण विचारांच्या ओझ्यामुळे, अकुशल विचारांच्या ओझ्यामुळे मनुष्य बघा दुःखी असतो, कष्टी असतो. असं ओझं तर नाही ना कोणत्या डोक्यावर? डोक्यावर ओझं घेऊन आले का? ऐक ना, पती घरी खाते का नाही, स्वयंपाक बनवला का नाही, ऐक ना ते जेवण करतात का नाही, ऐक ना शेतामध्ये गेले का नाही. असं डोक्यावर जर तुमच्या ओझं असेल विचारांचं, तर ते बाजूला सारून टाका. सारं ओझं बाजूला करायचं. मी इथे फक्त माझ्यासाठी आलेली आहे. जे काय होईल, खाणारे खातात, काम करणारे करतात, कोणी तुमच्यासाठी काही वाट पाहणार नाही. आणि त्यामुळे तुम्ही असा निश्चय करा की आज मी माझ्यासाठी इथे आलेली आहे. दिवसभरापर्यंत माझ्याकडून कायेद्वारा, वाचेद्वारा आणि मनाद्वारा कोणत्याही प्रकारचं अकुशल कर्म होणार नाही. माझ्याकडून इतरांना सुद्धा कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. माझं मौन मी धारण करेल, इतरांचं सुद्धा मौन माझ्याकडून मोडल्या जाणार नाही. अशा प्रकारचा संकल्प आपण केला पाहिजे. कारण आपण चांगले कर्म करावे, इतरांना सुद्धा चांगल्या कर्मामध्ये आपल्याकडून सहयोग व्हावा, अशा प्रकारची भावना बघा आपण निर्माण केली पाहिजे. भगवंताचा धम्म महान कल्याणकारक आहे, आपल्या स्वतःच्या हितासाठी आहे, सुखासाठी आहे, कल्याणासाठी आहे. जेवढं अधिक अधिक आपण स्वतःला पाहू, जेवढं अधिक अधिक आपलं चित्त आपण एकाग्र करू, जेवढं अधिक अधिक आपण शील पालन करू, आज तुमच्या ऑटोमॅटिकली बघा 10ही पारमिता पूर्ण होत आहे. तुमची मैत्री पारमिता पूर्ण होत आहे, कारण मैत्री भावना आपण सर्व प्राण्यांच्या प्रती करणार आहोत. शील पालन तुमचं होणार आहे, शील पारमिता पूर्ण होणार आहे. अधिष्ठान पारमिता होणार आहे, वीर्य पारमिता होणार आहे, सत्य पारमिता पूर्ण होणार आहे, अधिष्ठान पारमिता पूर्ण होणार आहे, शांती पारमिता पूर्ण होणार आहे, प्रज्ञा पारमिता पूर्ण होणार आहे. म्हणजे सर्व प्रकारच्या ह्या पारमितेचा थोडा थोडा अंश आज बघा आपण पूर्णत्वास नेणार आहोत. त्यामुळे असीम आणि महान असं हे पुण्यकर्म आज तुम्ही संपादन करणार आहात. हे पुण्याचा अधिक अधिक संचय तुमच्या जीवनामध्ये तुम्ही निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या सुवर्ण संधीचा उपभोग
आपण आजच्या दिनानिमित्त घेतला पाहिजे. आणि त्यामुळे कितीही वेदना झाल्या, कितीही दुःख झालं, कितीही पाठ दुखत असेल, कमर दुखत असेल, पाय दुखत असेल, तरी सुद्धा आज माझं अधिष्ठान मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. मधामध्ये जर फारच अशा वेदना होत आहे, फारच आपल्याला दुखत आहे, तर जेव्हा आपण म्हणजे भोजनाची वेळ असेल किंवा ब्रेकची वेळ असेल, तर 2 मिनिटं आपण असं फिरलं पाहिजे. फिरल्यानंतर आपले पाय मोकळे होतात. म्हणजे पायाला सुद्धा थोडीशी मोकळीकता आपण दिली पाहिजे. म्हणजे जसं जशी संधी तुम्हाला निर्माण होत आहे, तशा तशा पद्धतीने आपण ते आचरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे आज आपण दिवसभरापर्यंत खूप चांगल्या प्रकारचा आर्य मौन धारण करून, शील पालन करून, कायद्वारा, वाचेद्वारा आणि मनाद्वारा कुशल कर्म, पुण्यकर्म करून हे अनागारिका शिबिर आपण यशस्वी करण्याचा प्रयत्न करावा. अशा प्रकारची अनंत असीम अपार मंगल मैत्रीची भावना तुम्हा सर्वांच्या प्रती व्यक्त करतो आणि ही छोटीशी धम्मदेशना या सत्राची संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि.